मोदी विरुद्ध राज या विषयावर आपण चर्चा करतोय। मुळात गुजराती आणि मराठी याबद्दल राज ठाकरे काय म्हणाले ते पाहूया या त्यांच्या एक्झॅक्ट शब्दांमधून। हम गुजरात वालों के लिए मुंबई ये दूसरा घर है। और मैं तो हमेशा अनुभव करता हूं कि गुजराती भाषा का जितना लालन पालन मुंबई में होता है, ऐसा लगता है मुंबई ये गुजराती भाषा का मायका है। मुंबईमध्ये येऊन जर समजा तुम्ही गुजराती समाजाबद्दल बोलणार असाल, मुंबईमध्ये येऊन जर समजा तुम्ही वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याबद्दल बोलणार असाल, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल पण बोला ना। सो मला असं वाटतं की देश पातळीवरती एकदा त्यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांना जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रत्येक राज्याचा विचार हा करणं आवश्यक आहे। आपण पाहिलं नेमकं काय म्हणाले। त्याच्या आधी मोदींची जी मुंबईत सभा झाली होती त्यात मोदी काय म्हणाले होते तेही आपण पाहिलं। किरीट सोमय्या त्यांचा पहिला शब्द होता हम गुजरात वालों के लिए। पंतप्रधान पदाचा उमेदवार केवळ गुजरात वालों के लिए असं बोलू शकतो का? तो उमेदवार हा संपूर्ण राष्ट्राचा नसतो का? एकीकडे तुमचा गुणगान करणारा पक्ष या सगळ्यामुळे तुमच्यापासून दुरावतोय, काय सांगाल? आणि माहेर जर गुजरात्यांचा असेल मुंबई हे, तर मराठी माणसाचं हे काय सासर म्हणायचं का? असा जर प्रश्न कोणी विचारला तर आपलं उत्तर काय असेल? उदय भाऊ, इतिहास तुम्ही बदलू शकत नाही आणि मलाही बदलता येणार नाही। मोदींनी कोणत्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा मांडला? मग पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पक्ष अशा प्रकाराने भाषेच्या आधारावर मत जिंकण्याचं किंवा पक्ष वाढवण्याला त्या भानगडीत पडत नाही। पण दुसऱ्यांनी काय करावं त्या झंझटीत मी नाही जात। हो, आधी इंग्रज असताना बॉम्बे स्टेट होतं, मुंबई राज्य होतं, त्यात इंग्रजांनी किंवा त्याचा आधी 1960 पर्यंत दर महाराष्ट्र आणि गुजरात एक होते, त्याची राजधानी मुंबई होती। तर त्यात मोदी काय करणार हो? माझा जन्म त्या मुंबई राज्यात याचा अर्थ गुजरात्यांचं मुंबई हे माहेर म्हणायचं का? याच्यामुळे मराठी माणसाच्या भावनेचा विचार एक मिनिट उदय, एक मिनिट, कारण की हा मुद्दा अननेसेसरी गैरसमज फैलवणार, म्हणून जरा व्यवस्थित ऐकून घ्या। म्हणून त्यांनी काय केलं? त्यांनी सांगताना हे सांगितलं की गुजराती भाषा इथे वाढली। आता ते मोदींनी जर सांगितलं, ते कुणाला जर योग्य वाटलं नसेल तर आता ते इतिहास बदलणं हो। इथेच गुजराती साहित्य परिषद आणि सगळी होती। मी ज्यावेळी जन्म घेतला त्यावेळी मुंबई एक प्रांत होता, म्हणून माझं गुजराती भाषेत शिक्षण झालं। माझा मुलगा वाढला, तो आता मराठी म्हणून हे मोठा होतोय। त्यात काही ह्याच्यावर आपण वादविवाद आणि राजनीती करायची। प्रधान यांनी एक मुद्दा मांडला होता की मोदी दादांत खोटं बोलत होते। संदीप प्रधान, दुसरा मुद्दा काय तुमचा? नाही, एक तर असं आहे की एंट्री टॅक्स बद्दल असं ते म्हणाले की अत्यंत अल्प अशा पद्धतीने टॅक्स जमा होतो महाराष्ट्रामध्ये आणि तिथे मॅन्युअल टॅक्स येतो। मुळामध्ये जुलै 2012 मध्येच तिथे संगणकीकरण झालेलं आहे महाराष्ट्रातले एंट्री टॅक्सच्या पॉईंट। दुसरा मुद्दा असा आहे की सरदार सरोवर प्रकल्पाचं ते म्हणतात की तिथे दरवाजे बसवण्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राने हेळसांड केली आणि महाराष्ट्राला वीज मिळणार आहे। आता असं आहे की 1450 मेगावॅटचा हा प्रकल्प आहे, त्याच्यातून आता 300 मेगावॅट आपल्याला वीज मिळते। आपल्याला जे 27% मिळायला पाहिजे, फक्त 97% आणखीन मेगावॅट मिळेल। पण हे आकडेवारी कुठेही न देता जणू काही महाराष्ट्र त्यांना अंधार आहे महाराष्ट्रात आणि तरी सुद्धा वीज घेत नाही अशा पद्धतीची आकडेवारी द्यायची। एंट्री टॅक्स बद्दल सांगायचं। किरीट सोमय्या, मुख्यमंत्र्यांनी जे 2011 साली गुजरातच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचं कौतुक तेवढंच कायम ठेवलेलं होतं। असं असताना अशा प्रकारची एक प्रकारे असत्याची बाजू घेण्याचं नेमकं मोदींना कारण काय होतं? आणि मग जर त्याविषयी महाराष्ट्रातून कोणी आवाज उठवला
तर त्यात चूक काय? पुन्हा एकदा स्पष्ट करतो, प्रत्येकाला वोट वाढवण्यासाठी कशा प्रकाराने मांडणं, मोदींनी 10 उदाहरणं दिली. त्यांच्या भाषणात मध्य प्रदेशमध्ये एग्रीकल्चरचा विकास शिवराज सिंग याचं उदाहरण होतं. त्यांनी छत्तीसगडमध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये रेशनिंग याचं उदाहरण होतं. व अनेक वेळा भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्राची रोजगार हमी योजना याचंही कौतुक करायचे. तेच आता नरेगा झालं. आता जर याच वेळेला समजा असं कोणी म्हणालं की नर्मदाचा विकास झाला आणि महाराष्ट्रात 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा झाला, जर याच वेळी किरीट सोमय्या असं म्हणाला की मिठी नदीसाठी आज 1900 कोटी रुपये खर्च करून पण तो नालाच आहे, परंतु 950 कोटी मध्ये साबरमती नदी जिवंत झाली, तर याला द्वेषाचं राजकारण म्हणायचं का? हा, मी मान्य करतो या मुद्द्यावर वेगवेगळी मतं असू शकतात याचा, पण त्याला संकुचितता किंवा त्याला भाषावाद किंवा प्रादेशिकवाद म्हणणं हे मला पटत नाही. त्याला भाषावाद किंवा संकुचित प्रादेशिकतावाद म्हणणं पटत नाही. एका महायुतीचा नेता हा एका प्रदेशाचा नसावा, हा राष्ट्रवाद नाही तर हा प्रादेशिक संकुचितवाद आहे का? आणि मनसे जे करतं त्याला संकुचितवाद म्हणायचं का? याविषयी आपण बोलणार आहोत. मला आता जायचं प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकर, संकुचित प्रादेशिकतावादी अशा प्रकारचं एक विशेषण आलेलं आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आत्ताच्या घडीला सर्वात मोठ्या नेत्यावर टीका करून स्वतःकडे लक्ष वेधण्याचा हा डाव होता का? भारतीय जनता पक्षापासून फारकतीची ही सुरुवात होती. काय सांगाल? उदयजी, आपण राजसाहेबांना लक्ष वेधण्यासाठी मोदी साहेबांवरच टीका करायची गरज होती किंवा त्यांच्यावर वक्तव्य करायची गरज होती अशी काही गरज नाहीत. अनेक विषयांवर ते बोलू शकले असते. आपण बोलण्यामध्ये मगाशी अत्यंत 2 वाक्य तुम्ही फार महत्त्वाची बोललात की हम गुजरात वाले और माहेर है. बस जर आपण देशाचं नेतृत्व करायला निघालो तर अशा प्रकारची जर भूमिका घेऊन आपण प्रत्येक राज्यात जाऊन जर असं बोलणार असू तर त्या ठिकाणी मग त्याला प्रादेशिक वादाचं कवच आपोआप त्या ठिकाणी निर्माण होतं. आणि राजसाहेबांच्या वक्तव्याचा अर्थ आणि त्यामागचा उद्देश नेमका हाच आहे. एक तर आपल्याला प्रादेशिकवाद करायचा असेल, प्रादेशिक अस्मिता जपायची असेल तर प्रादेशिक अस्मिता त्या ठिकाणी जपा. देशाचं नेतृत्व करायला आपण जात असू तर त्या ठिकाणी देशव्यापक आपली प्रादेशिकवादाची झूल बाजूला सारून आपण देशव्यापी भूमिका घेतली पाहिजे. त्या ठिकाणी मी दुसऱ्या राज्यात जाऊन तिथल्या लोकांना ठेच पोचणार असेल. मगाशी आदरणीय प्रधान साहेबांनी बरोबर सांगितलं की जर एखादी गोष्ट ही ती आहे आणि ती गोष्ट राज्यकर्त्यांवर टीका होणं, व्यवस्थेवर टीका होणं याविषयी काही दुमत नाही. जे वाईट आहे ते वाईट आहे. राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की काँग्रेसच्या ज्या गोष्टी वाईट आहेत त्याच्यावर प्रवीण या भागाचा वेळ अत्यंत थोडा आहे. या भागाचा वेळ अत्यंत थोडा आहे. मुद्दा कळलेला आहे की एखाद्या भागात गेल्यानंतर त्या भागातल्या लोकांच्या भावनांना ठेच पोचावी असं विधान करता कामा नये, हा तुमचा मुद्दा आहे. किरीटजी, आता वेबसाईटवर या प्रकरणात प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून हजारो मेसेजेस येत आहेत, हजारो कॉमेंट्स येत आहेत. या सगळ्याला आपण उत्तर कसं देणार आहात? काही कॉमेंट्स या भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी आहेत तर बऱ्याचशा कॉमेंट्स आता सध्या तरी राज ठाकरे यांच्या वक्तव्याच्या विरोधातही दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही? मी एक गोष्ट फार स्पष्ट सांगतो की भारतीय जनता पक्ष असो, किरीट सोमय्या असो की नरेंद्र मोदी असो, जर आपले विरोधक असेल तरीही त्यांच्या निरीक्षणावर आम्ही बारीकीने लक्ष देतो, अभ्यास करतो. मग राज ठाकरे तर आमचे मित्र राहिलेले आहेत. जर त्यांनी कुठले मुद्दे मांडले तर त्याचाही अभ्यास केलाच जातो. सोशल नेटवर्किंग आणि वेबसाईटवर पण लोक आपली भूमिका मांडतात, त्याचीही दखल घेतली जाते. मुद्दा फक्त एकच आहे, या सगळ्यातून जर काही चुका झाल्या असेल, काय आणखीन करेक्शन करायचं असेल, इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, देशासाठी करायचं असेल, तुमचं हे जे वाक्य आहे की राज ठाकरे आमचे मित्रच आहेत, हे वाक्य ईशान मुंबईतल्या लोकांनाही, राज ठाकरे हे आमचे मित्र आहेत हे ईशान मुंबईतल्या लोकांनाही निश्चित आवडेल अशी मी अपेक्षा करतो. या कार्यक्रमाचा शेवट करताना जातोय मी अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, या सगळ्या वक्तव्याचं टायमिंग,
त्यातनं घेतलेली भूमिका आणि त्याहीपेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्षाला याचा लाभ अथवा नुकसान, मनसेला लाभ अथवा नुकसान? नाही, मला वाटतं की गुजरातच्या संदर्भात नरेंद्र मोदी प्रत्येक ठिकाणी उल्लेख करत आहेत. त्याचं कारण एक आहे की भाजपाचा मुख्य प्रचाराचा जो फोकस आहे तोच विकासाचं गुजरात मॉडेल त्यांना सगळीकडे दाखवायचं आहे. त्यामुळे स्वाभाविकच प्रत्येक ठिकाणी गुजरातचा संदर्भ येतोय. दुसरी गोष्ट आहे या संदर्भातली की हेच राज ठाकरे गेली 2 वर्ष गुजरातची प्रशंसा करत होते, परंतु आता मात्र त्यांना गुजरातचं इथे येऊन सांगितलेलं कौतुक आवडत नाहीये. याचं मुख्य कारण आहे की आता निवडणुकीचा फोकस जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध सेना भाजप अशी परिस्थिती आज महाराष्ट्रातली आहे. आणि या दोघांनाही नाकारणाऱ्या लोकांना जो मनसेचा पर्याय होता त्याला आणखी एक आप नावाचा पर्याय आलाय आणि तोही शहरी भागापुरताच मर्यादित आहे. या सगळ्या पिक्चरमधून आपण कुठेतरी बाजूला जातोय का, असं एक साधारणतः मधल्याच काळातलं वातावरण निर्माण झाल्यामुळे मला वाटतं की राज ठाकरे यांनी आज सत्ता हे वेगळी एक भूमिका वर्तुळ आहे घेतली. आणि त्या वर्तुळातून वर्तुळाच्या परिघात फिरत असताना त्याच्या केंद्रबिंदूकडे जाण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. जसा तो युती आणि आघाडी करतायत तसा तो सत्तेच्या परिघात असलेला प्रत्येक घटक करत असतो. त्यातलाच हा एक प्रयत्न होता. त्या केंद्रबिंदूच्या स्थानी गेल्यानंतर मतदारांच्या पसंतीला आपण उतरू हेही उघड असतं. सध्या तरी मोदींचं गुणगान 2011 साली करणारे राज सध्या त्यांचं गुणगान तर करतायत, परंतु त्यांच्या गुजराती प्रेमाबद्दल तीव्र आक्षेप घेत आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर टीका तर करतोय, परंतु लागेल असा वारही करत नाहीये. प्रत्येक जणच स्वतःला दंड थोपटून घेतल्यासारखा आजमावून बघतोय. मी ही या निवडणुकीत आहे, मलाही या निवडणुकीत तुम्ही सामावून घेतलं पाहिजे अथवा माझी माती उडवतायत, शड्डू ठोकतायत. निवडणुका जवळ, अति जवळ आल्याचं लक्षण आहे. सध्या तरी वरवर दिसत असलेली मोदी विरुद्ध राज ही लढाई, मोदी म्हणजेच राज अशी सुद्धा बदलायला वेळ लागणार नाही. राजकारणात काही होऊ शकतं, हाच या चर्चेचा अन्वयार्थ. या चर्चेसाठी ज्या 4 मान्यवर सहभागी झाले त्या 4 मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.